नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये आपले खूप खूप स्वागत। कोविड-19च्या या सद्यस्थितीत आपल्या शाळा बंद असल्या तरी आपले ऑनलाईन शिक्षण चालूच आहे आणि गेले वर्षभर आपण हा ऑनलाईन अभ्यास करत आहोत। त्याचसाठी आपली शिक्षणाची गती कमी होऊ नये म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून काही व्हिडिओंची निर्मिती करण्यात आलेली आहे। मी निलिमा कदम, आपली व्हर्च्युअल शिक्षिका। आजचा घटक आपण बघणार आहोत इयत्ता 8वी गणित मॅथ्स। आजचा आपला घटक आहे क्षेत्रफळ एरिया। यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण समांतरभुज चौकोनाचं क्षेत्रफळ, समभुज चौकोनाचं क्षेत्रफळ यांची सूत्र अभ्यासलेली आहेत। थोडक्यात आपण आढावा घेऊ। समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर पाया गुणिले उंची, समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले कर्णांच्या लांबींचा गुणाकार, समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 समांतर बाजूंच्या लांबींची बेरीज गुणिले उंची। त्याचबरोबर आपण त्रिकोणाच्या क्षेत्रफळाची सूत्र अभ्यासलेली आहेत। ज्या वेळेला त्रिकोणाची उंची दिलेली नसेल आणि त्रिकोणाच्या 3 बाजू दिल्या असतील तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढण्यासाठी हेरॉनच्या सूत्राचा उपयोग केला जातो। हेरॉनचं सूत्र आहे त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर वर्गमुळात s म्हणजेच त्रिकोणाची अर्ध परिमिती, s into s minus a into s minus b into s minus c, where a b c या त्रिकोणाच्या बाजू असतील तर आपण या सूत्राने म्हणजेच हेरॉनच्या सूत्राचा उपयोग करून त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढू शकतो। आता आपण येणार आहोत अनियमित आकाराच्या जागेचे क्षेत्रफळ कशा प्रकारे काढले जाते ते आपण अभ्यासणार आहोत। आता अनियमित आकाराच्या जागेचे क्षेत्रफळ म्हणजे काय? बऱ्याच वेळेला भूखंड, शेतजमिनी यांचे आकार हे अनियमित आकाराचे बहुभुज असे असतात। म्हणजेच त्यांचा नियमित असा आकार नसतो। समांतरभुज चौकोन किंवा समलंब चौकोन किंवा त्रिकोण, चौकोन असा नियमित आकार नसतो, तर त्यांचा आकार अनियमित असतो। मग त्यांचं विभाजन आपल्याला त्रिकोण किंवा विशिष्ट प्रकारचे चौकोन याच्यामध्ये करता येतं आणि असे विभाजन करून आपण समांतरभुज चौकोन, समभुज चौकोन, त्रिकोण, काटकोन त्रिकोण, समलंब चौकोन या आकृत्यांची क्षेत्रफळांची सूत्र जी आहेत ही अभ्यासलेली आहेत। त्या सूत्रांचा उपयोग करून या प्रत्येक आकृतीचं क्षेत्रफळ आपण काढू शकतो आणि मग एकत्रितपणे त्या अनियमित आकाराच्या जागेचं क्षेत्रफळ काढू शकतो। आता हे कसं काढलं जातं हे आपण काही उदाहरणांवरून समजून घेणार आहोत। तर खालील भूखंडाच्या आराखड्यावरून आकृतीची क्षेत्रफळे काढा। सर्व मापे मीटर मध्ये आहेत। आकृतीचं निरीक्षण करा। निश्चित असा नियमित आकाराची ही आकृती नाहीये। बघा, त्रिकोण, पुन्हा हा एक वेगळा आकार, हा त्रिकोण, म्हणजेच बाजूच्या आकृतीत ही जी आपल्याला दिसते आहे आकृती PQRST ही बहुभुजाकृती आहे। आता यामध्ये बघा, त्रिकोण PAQ, त्रिकोण RCS हे काटकोन त्रिकोण आहेत दिलेले आपल्याला या ठिकाणी। तर त्रिकोण PTS हा एक त्रिकोण आहे आणि त्याचबरोबर आपण PBT किंवा BST हे सुद्धा आपण काटकोन त्रिकोण म्हणू शकतो आणि चौकोन QACR हा समलंब चौकोन आहे। ओके, म्हणजेच आपल्याला नियमित आकार दिसत नाहीयेत। काही त्रिकोण आहे, काही चौकोन आहेत। आपल्याला त्यासाठी कशा प्रकारे उदाहरण सोडवायचे ते आपण बघणार आहोत। पहिल्या आकृतीकडे आपण येऊया। त्रिकोण PAQ यामध्ये आपल्याला दिलंय लेंथ AP इक्वल टू 30 मीटर, लेंथ QA इक्वल टू 50 मीटर। या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे?
काटकोन दिसतोय, मापकोन QAP इज इक्वल टू 90 डिग्री, म्हणून हा काटकोन त्रिकोण आहे. PA आणि QA या काटकोन करणाऱ्या बाजू. मग आपण सूत्र वापरूया. काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले काटकोन करणाऱ्या बाजूंचा गुणाकार. एरिया ऑफ ट्रायंगल PAQ इज इक्वल टू हाफ इंटू लेंथ AP इंटू लेंथ QA. आपण किमती घालूया AP आणि QA च्या. पुटिंग द व्हॅल्यूज इज इक्वल टू हाफ इंटू 30 इंटू 50. 2 1s are 2, 2 1s are 2, 3 minus 2 1, carry 0, 2 5s are 10. So 15 into 50, which will be equal to 750 square meter, because lengths are given in meter. बरोबर, 750 चौरस मीटर हे आलं त्रिकोण PAQ चं क्षेत्रफळ. आता दुसऱ्या आकृतीकडे येऊया. त्रिकोण RCS. काय दिलंय बघा. RC बरोबर 25 मीटर, CS बरोबर 60 मीटर. हा पुन्हा आता आपल्याला दिसतोय काय आहे, काटकोन त्रिकोण आहे. मापकोन C बरोबर 90 अंश, म्हणजेच RC आणि CS या काटकोन करणाऱ्या बाजू. म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल RCS विल बी इक्वल टू हाफ इंटू RC इंटू CS. So putting the values, half into 25 into 60. पुन्हा आपण घालूया. 2 1s are 2, 2 3s are 6, 0. 25 into 30 बरोबर किती आलं, 750 स्क्वेअर मीटर. दोन्ही त्रिकोणांची क्षेत्रफळ आपण काढलेली आहेत. आता पुढच्या आकृतीकडे आपण जाणार आहोत. आता पुढची आकृती बघूया. एरिया ऑफ ट्रायंगल PTS. बघा, PTS हा त्रिकोण दिसतोय आपल्याला. या ठिकाणी PS हा या त्रिकोणाचा पाया होईल आणि BT ही या त्रिकोणाची उंची होईल. म्हणजेच त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 पाया गुणिले उंची या सूत्राने आपण या PTS चं क्षेत्रफळ काढू शकतो. सो दिस इज द ट्रायंगल PTS. इन ट्रायंगल PTS आता पाया कुठला आहे बघा, PS. पाया बरोबर PS बेस. पण PS म्हणजेच काय, तर PA अधिक AB अधिक BC अधिक CS. राईट. किमती घालूया. PA दिले 30, AB 30, BC 30 आणि CS 60 बरोबर 30 अधिक 30 अधिक 30 अधिक 60 बरोबर 150 मीटर. उंची काय आहे, BT. मग BT इज इक्वल टू 30 मीटर. बरोबर. आता एरिया ऑफ ट्रायंगल PTS इज इक्वल टू, सूत्र वापरूया आपण, हाफ इंटू लेंथ PS इंटू लेंथ BT, पाया गुणिले उंची. PS आहे 150, किमती घालूया, आणि BT 30 इज इक्वल टू हाफ इंटू 150 इंटू 30. 2 1s are 2, 2 7s are 14 and 2 5s are 10. So 75 into 30. आणि आपण गुणाकार केल्यानंतर आपल्याला मिळणार आहे 2250 स्क्वेअर मीटर. तर हे झालं त्रिकोण PTS चं क्षेत्रफळ. ओके. आता त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढलं, काटकोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढलं, म्हणजे बघा हे क्षेत्रफळ झालं, आपण हे काढलं, या आकृतीचं पण काढलं. आता राहिलाय हा चौकोन. आकृतीचं निरीक्षण केलं तुमच्या लक्षात येईल. हा बघा, ही कोणती आकृती आहे, तर समलंब चौकोन QARCR हा एक समलंब चौकोन आहे, जिथे बघा 50 25 AB 30 BC 30 ही माप दिलेली आहेत. आता या आकृती समांतर बाजू आहेत QA आणि RC. बाजू QA समांतर बाजू RC आणि उंची कुठली आहे, तर AC. ओके. तर QA बरोबर 50 मीटर दिलेल्या आकृतीत,
RC बरोबर 25 मीटर आणि उंची AC बरोबर 30 अधिक 30 म्हणजेच किती आहे 60 मीटर. आपल्याला मापं मिळाली. आता हा समलंब चौकोन आहे. मग समलंब चौकोनाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आपण वापरूया. समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले समांतर बाजूंच्या लांबींची बेरीज गुणिले उंची बरोबर 1/2 म्हणून एरिया ऑफ क्वाड्रिलेटरल QRCA इक्वल टू हाफ इंटू लेंथ QA प्लस लेंथ RC. समांतर बाजू कोणत्या आहेत QA आणि RC इंटू उंची आहे AC. आता QA आणि RC आणि AC च्या आपण किमती घालूया. इज इक्वल टू हाफ इंटू 50 प्लस 25 इंटू 60. QA इज 50, RC इज 25. पहिले आपण हा ब्रॅकेट सोडवून घेणार आहोत. हाफ इंटू 75 इंटू 60. सो 2 1 जा 2, 2 3 जा 6, 0 will be equal to 75 into 30 and the answer will be 2250 square meter. ओके. आता आकृतीमध्ये आपण सगळ्या आकृत्यांची क्षेत्रफळ काढलेली आहेत. आता पुन्हा आपल्या आकृतीकडे येऊया. बघा PQRST ही बहुभुजाकृती आहे. PAQ इक्वल टू 750 स्क्वेअर मीटर आपण काढलं उत्तर. एरिया ऑफ ट्रायंगल RCS इक्वल टू 750 स्क्वेअर मीटर. एरिया ऑफ ट्रायंगल PTS इज 2250 स्क्वेअर मीटर. एरिया ऑफ क्वाड्रिलेटरल QRCA is 2250 स्क्वेअर मीटर. आता या ठिकाणी संपूर्ण आकृतीचं क्षेत्रफळ एरिया ऑफ प्लॉट PQRST will be equal to sum of all these figures. So area of triangle PQA plus area of triangle RCS plus area of triangle PTS plus area of quadrilateral QRCA. आपण किमती घालूया. बरोबर 750 अधिक 750 अधिक 2250 अधिक 2250. बेरीज करा. आपल्याला उत्तर मिळेल 6000 चौरस मीटर स्क्वेअर मीटर. आणि म्हणून दिलेल्या भूखंडाचे एकूण क्षेत्रफळ 6000 चौरस मीटर असेल. तर अशा प्रकारे आकृतीचं निरीक्षण करायचं आहे. दिलेली आकृती अनियमित आकृती आहे. तिच्यामध्ये त्रिकोण चौकोन कोणकोणत्या प्रकारचे आहेत त्यानुसार आकृती वेगवेगळी आपण करून घेऊ शकतो आणि किमती वापरून दिलेल्या आकृतीसाठी योग्य अशी सूत्र वापरून आपण उदाहरण सोडवायचं आहे. आणि नंतर सगळ्यात शेवटी सगळ्या आकृत्यांची आपण क्षेत्रफळ काढून झाल्यानंतर त्यांची बेरीज करून संपूर्ण भूखंडाचं क्षेत्रफळ आपण काढू शकतो. तर अशा प्रकारे अनियमित आकाराच्या जागेचे क्षेत्रफळ आपण काढू शकतो. पुढे आपण बघणार आहोत वर्तुळाचे क्षेत्रफळ एरिया ऑफ अ सर्कल. Dear friends, we have already learned the formula of area of a circle. But this year we will learn it in different way. Formula is same. सूत्र तेच आहे परंतु हेच सूत्र आपण आयताच्या सूत्राच्या सहाय्याने कशा प्रकारे मिळवू शकतो. How do we get the area of a circle, the formula of area of a circle with the help of the rectangle? Let's see this. See, this is a circle with center. Now, this is the radius. Okay. Now, all these radius are same. त्रिज्या समान असतात. बरोबर. एक आयत घेतला. Take a rectangle. Now, area of circle is equal to area of rectangle. आयताचे क्षेत्रफळ म्हणजेच वर्तुळाचं क्षेत्रफळ कसं ते आपण आता बघणार आहोत. लेट्स सी. आयताचं क्षेत्रफळ आपण सूत्र अभ्यासलेलं आहे. बेस इंटू हाईट. वी हॅव लर्न द एरिया ऑफ रेक्टँगल दॅट इज बेस इंटू हाईट. पाया गुणिले उंची. राईट. किंवा लांबी गुणिले रुंदी.
Now this is the radius. Now same is the height of this rectangle, right? So height is equal to radius, right? So here in area of rectangle, instead of height we can write it as radius. So base into radius. Now area of rectangle, बघा या ठिकाणी जर आपण हे वर्तुळ घेतलं आणि त्या वर्तुळाला कापून त्याला अशा प्रकारे 8 भागात आपण विभागलं आणि हे 8 भाग विभागून अशा प्रकारे आपण मांडले, म्हणजेच by cutting them into 8 parts we will get the sectors, and if we adjust these sectors as shown in the figure we get a rectangle. आपल्याला काय मिळणार आहे, जर आपण हे भाग त्रिज्यांवर कापून वेगवेगळ्या पाकळ्या ज्या मिळालेल्या आहेत त्या योग्य प्रकारे जोडल्या तर आपल्याला जवळपास एक आयत तयार झालेला दिसून येतो. आता वर्तुळाच्या समान भागांची संख्या जेवढी जास्त असेल तेवढी आकृती अधिकाधिक आयताकार होण्यास आपल्याला मदत होणार आहे. तुम्ही अशा प्रकारे हे वर्तुळ कापून अशा प्रकारे या पाकळ्या मिळवा आणि आयत तयार होतो की नाही याचा स्वतः अनुभव घ्या, राईट? आता या वर्तुळामध्ये हे बघितलं तुम्ही तर काय दिसतंय, किती भाग केलेत, 8 भाग केलेले आहेत आणि या पाकळ्या आपण एकावर एक अशा प्रकारे जोडल्या. These are the sectors, and after joining these sectors along the radii we will get the figure which is nearly is equal to a rectangle. It is the shape of a rectangle. Now as we seen earlier r, this is the height of this rectangle, right? And this is equal to radius, so r is the radius. Now dear friends, remember this is the circumference of the circle. Now circumference of this circle, so when we will open this circle, all these parts, that is all these sectors, when we open, so these are the 4 sectors and these are the other 4 sectors. एकूण 8 पाकळ्या आहेत या खालच्या 4 आणि वरच्या 4, म्हणजेच हा संपूर्ण परिघ, म्हणजेच ही बाजू अधिक ही बाजू, बरोबर? पण वर्तुळाच्या परिघाचं सूत्र काय शिकलो आपण, 2 पाय r. सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल इज इक्वल टू 2 पाय r. आणि म्हणून या आयताचा जर आपण विचार केला तर आयताची लांबी किती मिळणार आहे आपल्याला, पाय r, आणि ही वरची असणार आहे पाय r, दोन्ही सेम, आणि म्हणून पाय r अधिक पाय r म्हणजेच हा वर्तुळाचा परिघ 2 पाय r. ओके, म्हणजेच आयताची लांबी पाय r ही या वर्तुळाच्या अर्ध परिघा एवढी आहे. सो लेंथ ऑफ द रेक्टँगल which is pi r, it is the semi circumference of this circle, and breadth of this rectangle is r, which is equal to radius of the circle. Okay, so area of circle is equal to base into radius, that is base is pi r into radius is r, and which will be equal to pi r square. Okay, so in this way we can get the area of a circle with the help of rectangle. तर बघा, वर्तुळ केंद्र, वर्तुळाचा परिघाचं सूत्र आपण शिकलेलो आहे 2 पाय r. सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल इज इक्वल टू 2 पाय r. देअरफॉर या आयताची लांबी आपण घेतली, मग आयताची लांबी म्हणजेच काय होणार आहे, अर्ध परिघा एवढी असणार आहे. Length of this rectangle is equal to semi circumference of the circle, which will be equal to pi r. रुंदी आयताची r, that is the radius of the circle, and therefore
वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर आयताचे क्षेत्रफळ, पण आयताचं क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. लांबी आहे पाय आर गुणिले रुंदी आर बरोबर पाय आर वर्ग. तर अशा प्रकारे आपल्याला वर्तुळाचं क्षेत्रफळ हे पाय आर वर्ग हे मिळालेलं आहे. ओके. तर सूत्र आपण बघितलं कशा प्रकारे आपल्याला मिळालं. आयताच्या क्षेत्रफळाच्या सूत्राच्या सहाय्याने आपण वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं सूत्र मिळवलेलं आहे. आता आपण उदाहरणांकडे येणार आहोत. एका वर्तुळाची त्रिज्या 28 सेंटीमीटर असेल तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ काढा. If radius of a circle is 28 centimeter, then find its area. First write down whatever is given. दिलेल्या गोष्टी लिहून घ्या. त्रिज्या दिली आहे म्हणजेच r is equal to 28 centimeter. We want to find area of a circle is equal to how much. Okay. Write down the formula. Area of a circle is equal to pi r square. Now we know already that value of pi is 22/7. Whenever it is not given, we have to take it as 22/7. But whenever in the calculation there is a need of 3.14, they will give this value in the bracket. जेव्हा 3.14 घेऊन उदाहरण सोडवायचं अपेक्षित असेल तर कंसामध्ये पाय बरोबर 3.14 अशी किंमत दिली जाते. जर दिली नसेल तर आपण पायची किंमत किती घेणार आहोत 22/7 is equal to 22/7 into 28 square. R square, that is 28 square. That is equal to 22/7 into 28 into 28. R square, that is R into R. 7 1s are 7. 7 4s are 28. So area of circle will be equal to 22 into 4 into 28. Multiply this, that is 22 multiplied by 4. This is 88. Again multiplied with 28. So after multiplying this, you will get the answer as 2464 square centimeter, because the radius is given in centimeter. Therefore here the unit should be in centimeter. Okay. So area of the circle will be equal to 2464 square centimeter. वर्तुळाचं क्षेत्रफळ 2264 चौरस सेमी असेल. ओके. नेक्स्ट, एका वर्तुळाची त्रिज्या 10.5 सेंटीमीटर असेल तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ काढा. Now here radius is given 10.5 centimeter. In the decimal it is given. So let's solve this example. Again r is given as 10.5 centimeter. We want to find area of the circle is equal to how much. Write down the formula. सूत्र लिहून घ्या. वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर पाय r वर्ग. r ची किंमत घालूया आपण आणि पाय ची किंमत अगेन 22/7 is equal to 22/7 into 10.5 whole square is equal to 22/7 into 10.5 into 10.5. भाग लावूया आपण. या ठिकाणी भाग लावल्यानंतर आपल्याला मिळेल 7 एके 7, 7 एके 7 राहिले 3, 7 5 35. So 22 into 1.5 into 10.5. Again 10.5 into 1.5. Multiply with 15. 15 5s are carry 7. 15 zeros are 0, 7. 15 1s are 15. 0.12. So 15.75. Again multiplied with 22. So we will get the answer as 346.5 square centimeter.
ओके, तर वर्तुळाचं क्षेत्रफळ 346.5 चौरस सेमी असेल. एरिया ऑफ अ सर्कल इज इक्वल टू 346.5 स्क्वेअर सेंटीमीटर. या ठिकाणी दशांश चिन्ह असेल तर गुणाकार करताना आपल्याला काळजी घ्यायची आहे, कारण दशांश चिन्हाचा आपण जेव्हा गुणाकार करणार आहोत त्यावेळेला आपल्याला योग्य प्रकारे दशांश चिन्ह द्यायची आहे. फॉर एक्झाम्पल 22 5 110, सो 0 कॅरी 11. 22 7 154. 154 plus 11, how much it is? 165. So we will write 5 over here, carry 16. Again 22 5 110. So this will become 126. So 6 over here, again carry 12, right? 22 1 22. So how much it is? 34650. Now point 1 2. So 1 2 from right hand side. So the answer is 346.5 or 50 square centimeter. So in this way we can calculate the area of the circle when the radius is given. पुढचं उदाहरण बघा. एका वर्तुळाकृती मैदानाचे क्षेत्रफळ 3850 चौरस मीटर आहे, तर त्या मैदानाची त्रिज्या काढा. आता या ठिकाणी क्षेत्रफळ दिलंय आणि आपल्याला त्रिज्या काढायला सांगितलेली आहे. बघा, वर्तुळाकृती मैदानाचं क्षेत्रफळ बरोबर 3850 स्क्वेअर मीटर. त्रिज्या म्हणजेच आर बरोबर किती. आता या ठिकाणी आपल्याला काय करायचंय, सूत्र तेच येणार आहे. वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर पाय आर वर्ग. लिहिलं सूत्र. दिलेल्या गोष्टी त्या ठिकाणी लिहून घ्या. क्षेत्रफळ दिलंय, क्षेत्रफळाच्या खाली आपण लिहूया 3850 बरोबर पाय म्हणजेच किती 22/7 इंटू आर स्क्वेअर. आर आपल्याला काढायचं आहे. आता आर ची किंमत काढायची आहे. मग आर आपण राईट हँड साइडला ठेवूया आणि 22/7 हे आपण लेफ्ट हँड साइडला नेऊया. सो 3000 आर स्क्वेअर इज इक्वल टू 3850 इंटू 7/22. कारण इथे जाऊन हे काय होणार, व्यस्त होणार. 7/22 भाग लावूया. पहिले आपण 11 ने भाग लावूया. 11 2 22, 11 3 33, कॅरी 5, 11 5 55, 0. अगेन कॅन्सल विथ 2, 2 1 2, 2 1 2, 2 7 14 and 2 5 10. So r square is equal to 175 into 7. ओके. आता 175 ही संख्या आपण स्प्लिट करूया. सो r square is equal to 25 into 7 into 7, right? So 25 is 5 square and 7 into 7 means 7 square. So it is equal to 5 square into 7 square. Therefore r is equal to under root 5 square into 7 square, which will be equal to 5 into 7, and therefore r is equal to 35 meter. म्हणजेच त्या मैदानाची त्रिज्या 35 मीटर आहे. बघा, या ठिकाणी कॅल्क्युलेशन करताना थोडीशी काळजी घ्या आणि म्हणून हे 25 गुणिले 7 असे स्प्लिट केले, जेणेकरून आपल्याला हे दोन्ही संख्या पूर्ण वर्ग मिळतील आणि मग वर्गमूळ घेऊन आपल्याला अतिशय सोप्या पद्धतीने उत्तर काढता येईल. अदरवाईज आपल्याला काय करावं लागेल, वर्गमूळ काढावं लागेल. या 175 into 7 हा गुणाकार करून त्या संख्येचं वर्गमूळ काढावं लागेल. त्याऐवजी आपण शॉर्टकट मेथडने म्हणजे स्प्लिट अप करून आपण सोप्या पद्धतीने वर्गमूळ काढून उदाहरण सोडवू शकतो. नेक्स्ट, एका वर्तुळाचे क्षेत्रफळ 176 चौरस सेंटीमीटर आहे, तर त्या वर्तुळाचा व्यास काढा.
आता आपल्याला व्यास काढायला सांगितलेला आहे बघा. क्षेत्रफळ दिलंय 176 स्क्वेअर सेंटीमीटर. व्यास बरोबर किती? सूत्र आपलं तेच आहे, वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर पाय आर वर्ग. क्षेत्रफळ किती दिलंय? 176 बरोबर 22/7 गुणिले आर वर्ग. आता व्यास जरी विचारला असेल तर पहिले आपल्याला त्रिज्या काढून घ्यावी लागेल, त्यामुळे सूत्र तेच येणार आहे. मग आपण करूया 176 आर वर्ग बरोबर 176 गुणिले 7/22. भाग लावणार आहोत आपण. 22 एके 22, 22 1 जा 22, 22 8 जा 176. Therefore, r square is equal to 8 into 7. So, r square equal to 56. Therefore, r is equal to under root 56. आता 56 चे अवयव काढूया आपण. r is equal to 14 into 4. 14 चौक 56. Therefore, r is equal to 2 under root 14. कारण 4 चं वर्गमूळ आपण बाहेर घेतले, 2 आलं. सो 2 under root 14 सेंटीमीटर. दिस इज द रेडियस. त्रिज्या मिळाली आपल्याला r. आता आपल्याला व्यास काढायचा आहे. व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो. सो d is equal to 2 into r, 2 into 2 root 14, which will be equal to 4 under root 14 सेंटीमीटर. किंवा डायरेक्ट तुम्ही हे 56 ठेवले असेच तर 2 वर्गमुळात 56 सेंटीमीटर. हा झाला वर्तुळाचा व्यास. वर्तुळाचे क्षेत्रफळ 394.24 चौसेमी आहे, तर त्या वर्तुळाचा व्यास काढा. दिलेल्या गोष्टी लिहून घ्या. वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर 394.24 चौसेमी. व्यास बरोबर किती? डी बरोबर किती? आता दशांश अपूर्णांक दिलेला आहे, काही हरकत नाही, सावकाशपणे आपण कॅल्क्युलेशन करणार आहोत. सूत्र तेच येणार आहे. वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर पाय आर वर्ग. ओके, क्षेत्रफळाखाली किंमत लिहून घ्या. 394.24 बरोबर 22/7 गुणिले आर वर्ग. आर वर्ग आपण राईट हँड साइडला ठेवू, 22/7 पक्षांतर करू, म्हणून आर वर्ग बरोबर 394.24 गुणिले 7/22. आता आपण भाग लावूया. 11 ने भाग लावणार आपण पहिले. या ठिकाणी 11 दुने 22 आणि 394.24 ला आपण 11 ने भाग लावूया. बघा, या ठिकाणी मी तुम्हाला भागाकार करून दाखवते. 11, 11 त्रिक 33, राहिले किती? 6, वरून घेतले 4, 11 पाची 55, राहिले किती? 9, पॉइंट वरून घेतले 2, 11 आठी 88, 92 वजा 88, पुन्हा या ठिकाणी 4 राहिले, वरून घेतले 4, 11 चोक 44. म्हणजेच बघा 11 2 जा 22 आणि या ठिकाणी भाग लावल्यानंतर आपल्याला मिळेल 35.84. आलं उत्तर, राईट. आता पुन्हा आपण 2 ने भाग लावूया 35.84 ला. एकक स्थानी 2 आहेत, त्यामुळे 2 ने भाग जाईल. बे एके बे, या ठिकाणी बे एके बे, बे साती 14, बे 9 18, बे दुने 4, म्हणजेच 17.92. 17.92 गुणिले 7 बरोबर आर वर्ग. हे 7 आहेत, बरोबर. आता आर वर्ग बरोबर 17.92 म्हणजेच आपण काय केले? पुन्हा स्प्लिट केले बघा. 2.56 इंटू 7 इंटू 7 आहेत तसे बघा. 17.92 गुणिले 7, त्यापैकी 17.92 जे आहेत हे मी स्प्लिट केले 2.56 इंटू 7, कारण 256 हा 16चा वर्ग. ओके, देअरफॉर r square is equal to 1.6 square into 7 square. 2.56 is 1.6, whole square is 2.56.
बरोबर. 1.6चा वर्ग किती येणार आहे? 2.56. म्हणून r बरोबर वर्गमूळ घेतलं 1.6चा वर्ग गुणिले 7चा वर्ग वर्गमुळात, म्हणून r बरोबर 1.6 गुणिले 7 गुणाकार करा. 7 सकम 42 हातचे आले 4 11.2. So r is equal to 11.2 सेंटीमीटर. दिस इज द रेडियस. ही त्रिज्या मिळाली आपल्याला. आता आपल्याला व्यास काढायचा आहे. व्यास बरोबर 2 गुणिले r 2 गुणिले 11.2 बरोबर किती आलं? 22.4 सेंटीमीटर. म्हणून त्या वर्तुळाचा व्यास 22.4 सेंटीमीटर असेल. तर दशांश चिन्ह जरी असेल तरी सुद्धा आपल्याला काळजी करायचं कारण नाही. या ठिकाणी आपल्याला फक्त लक्षात घ्यायचं आहे की भागाकार करताना थोडीशी आपल्याला काळजी घ्यावी लागणार आहे. तर क्षेत्रफळावर आधारित विविध सूत्र आपण अभ्यासलेली आहेत. हे व्हिडिओ तुम्ही पुन्हा पुन्हा पहा. व्हिडिओ आवडला असेल तर जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू. तर आजचा घटक आवडला ना? अशीच माहिती मिळवण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात. थँक्यू.